आज काय करू आपण कन्साइनमेंटचा सिनेरिओ घेऊ पण ऍज अ थोडस कन्सल्टंट पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आतमधलं कन्फिगरेशन किंवा काय हे पाहू. ठीक आहे. हम्म. चालेल. सेम कन्साइनमेंट फिलअप. कन्साइनमेंट फिलअप काय VA01 आणि पुढं बेरा म्हणलेलं म्हणजे KB. ओके. तुमचा जो हम्म. बेस्ट वर्ग असेल तो टाका, डिस्ट्रीब्युशन डिव्हिजन आणि ग्रुप. ओके. टाकले. कस्टमर तोच घ्या वाटलं तर काही अडचण नाही. हो हो. आपला कुठला एसकेएफच आहे का? आपला एस्केपच आहे. आपला कस्टमर 90 आहे का 65? 90 90 नोवेल गेम. नवल के बरं. आता सेम कन्साइनमेंट फिलअप आणि मटेरियल आहे 6222 आहे ना का 6522? 6522 6522. ओके. सेम 100 क्वांटिटीचा कन्साइनमेंट फिलअप. आता आपल्याला जे काही करायचे ते इथे करायचे. आता कन्साइनमेंट फिलअप ह्याच्यामध्ये ओनरशिप कुणाची असते? नोवेल केम की तुमचं एस्केप कोणाकडे असेल? फिलिंग मध्ये एस्केप. नोवेल गेम. नाही. आता कन्साइनमेंट फिलअप म्हणजे काय तुम्ही पहिले मला सांगा. सो कन्साइनमेंट फिलअप म्हणजे आपण क्लायंटच्या लोकेशनवर, म्हणजे आपलं जिथं तिथे वेअरहाऊस राहणार आहे तिथं आपण त्याचं फिलअप करतोय. बरोबर. मग ओनरशिप कुणाची राहील? आपलीच नोवेल आपली. गेमची. नाही नाही, एस्केप. आपलीच म्हणजे आपण कोण आहेत? आपण वी आर द एम्प्लॉय ऑफ एसकेएफ. नोवेल एस्केप. केम ओके तर ओके. कस्टमर आहे. कस्टमर आहे ना नोवेल केम हा. अच्छा अच्छा. ओके ओके ओके. राईट. वाटलं नाही हा असं म्हणजे हाच सिनेरी मुद्दाहून मी ठेवतोय. ठीक आहे. हा. हम्म? आता मग ओनरशिप कुणाची राहील? एसकेएफ. लक्षात ठेवा की यू आर द एम्प्लॉय ऑफ एसकेएफ आणि नोवेल हा आपला कस्टमर. ठीक आहे. आणि एसएपी एसकेएफ कडे आहे. तर आपला ऑर्डर टाईप काय? केपी. केबी. कन्साइनमेंट फिलअप. कन्साइनमेंट फिलअप. आयटम कॅटेगरी काय? KBN. केबीएन. लक्ष करा. ऑर्डर टाईप केबी, आयटम कॅटेगरी केबीएन. जस्ट फक्त एन ऍड होते. शेड्यूल लाईन काय? PO. E0. E0. आता ह्याला मी बॅक जाऊन सेव्ह करतो. हे झालं तुमचं कन्साइनमेंट फिलअप. मग आपण जाऊ /OMMBE. बरोबर. आपण काढले कन्साइनमेंट फिलअप. आता कन्साइनमेंट फिलअप ऑर्डर काढली म्हणजे मटेरियल गेलं का? नाही सर, नाही. डिलिव्हरी व्हायला पाहिजे. डिलिव्हरी व्हायला पाहिजे. राईट. मग 257/n
VL01N तुमचं शिपिंग पॉईंट काय आहे ते टाका. ओके. आता ही आता जर इथं आलो मी तर आयटम ओव्हरव्ह्यू पिकिंग किती क्वांटिटी पिक करावी लागेल 100 जी डिस्पॅच करायची. आता इथे आपल्याला काय बघायचंय बघा, हेडर डिटेल ऍडमिनिस्ट्रेशन काय डिलिव्हरी टाईप LF. आउटबाउंड डिलिव्हरी. आउटबाउंड डिलिव्हरी म्हणजे जसं आपल्याला हे असतं तसंच डिलिव्हरी टाईप वेल तर 2 स्टेप फक्त थोडं मागचं सांगता का? हा आता कुठनं पण तुम्ही काय आपण प्रॉडक्ट सिलेक्ट केला हं. जातो आणि परत त्याच्यात दाखवतो. आपण ते हा कन्साइनमेंट फिलअपचे आपण डिस्पॅच करतो म्हणजे आता तो काय होईल प्लांट वर ना वेअर हाऊसला जाईल. मग हम्म, हे तुमचा पॉइंट हे डेट आणि हे एंटर केलं. मग जातो आपली जशी नॉर्मल डिलिव्हरी तशीच करायची. पिकिंग हम्म, पिकिंग मध्ये किती क्वांटिटी 100 डिलिव्हर करायची, 100 पिक हम्म, केली ह्या प्लांट हम्म, मधनं आणि ह्या प्लांट मधल्या ह्या स्टोरेज लोकेशन. तर गुड्स मुवमेंट डेटा काय 631. 631 बघा, तुम्हाला जर डिस्क्रिप्शन वाचायचं असेल तर वाचू शकता. काल आपण हे केलेलं का? सायकल तीच आहे, आतमधले पॅरामीटर्स लिहून घेतोय आपण आज. ओके. 631 बघा, 631 म्हणजे काय, गुड्स कन्साइनमेंट लेंडिंग म्हणजे हे तुम्ही गुड्स इश्यू कन्साइनमेंटचं करताय. लेंडिंग म्हणजे जनरली काय उधार देणे म्हणल्यासारखं ना. हम्म, हम्म, तर हे स्टोअरसाठी आणि हेडरला जातो आणि त्याची डिलिव्हरी टाईप चेक करतो. काय डिलिव्हरी टाईप खाली जाऊन चेक करू आपण. LF दिसतंय हम्म. मीन्स 631 LF राईट. आता गुड्स इश्यू बटन आहे का काय बटन आहे का रिसिप्ट आहे पोस्ट का गुड इश्यू आहे? इश्यू. पोस्ट पोस्ट गुड इश्यू. इथे लिहितो मी PGI चं बटन. आता जर मी चेक केला काय स्टॉक 100 कन्साइनमेंट मध्ये गेला. आता मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवायची. आता इथं ऍटम कॅटेगरी काय KBS बरोबर. हम्म, हम्म. आता बघा, आता दुसरी एक गोष्ट, तर ह्याचं बिल बनेल का बिल एस्केप नाही प्लांट बनणार. वर? हा, नॉट अप्लिकेबल. ओके. आता ही झाली आपली हम्म, पहिली स्टेप. आता मला एक दाखवायचंय तुम्हाला, ह्याची जी आयटम कॅटेगरी आहे KBN. आता हे काही छोटे मोठे चेंजेस आहेत, कारण आता ह्याचा PGI केल्यानंतर स्टॉक कमी होत नाही, फक्त कस्टमर कन्साइनमेंटला जातो. त्याचं कारण काय बघा, बिलिंग रिलेव्हन्स काय, प्राइसिंग आहे का ह्याच्यात? नाही. हम्म, बिलिंग रिलेव्हन्स जे म्हणजे डिलिव्हरीचं आहे, दिसतंय रिलेव्हन्स फॉर डिलिव्हरी. ओके. तर इथं प्राइसिंग नसल्यामुळे तुमचं प्राइस लागत नाही. तुम्ही जर त्या ऑर्डरमध्ये गेलात, ही तुमची आयटम कॅटेगरी KBN. बघा इथं कंडिशन मध्ये प्राइसिंग आहे का, आहे का प्राइस? नाही. इव्हन तुम्ही जर 02 म्हणजे नॉट रिलेव्हंट फॉर 002 म्हणजे असतं की नॉट रिलेव्हंट फॉर प्राइसिंग. हम्म, बरोबर. आता हे त्याच्यामुळे आता काय करतो मी, त्याच्या पुढची स्टेप घेतो. म्हणजे मला जे सांगायचं होतं तेच, किंवा इथे प्राइस लागत नाही म्हटलं, इथं नोट पण हम्म. लिहू, नो प्राइसिंग. आता त्याच्यानंतर जायचंय आपल्याला कन्साइनमेंट कशाला द्यायचं. आता फिलअप तर केलं, फिलअप नंतर काय आहे आपली स्टेप, इश्यू.
इश्यू. ते 100 मधनं इश्यू करायचे. राईट. आता के ई म्हणजे इश्यू. बरोबर. कन्साइनमेंट इश्यू. हम्म ते कस्टमर टाकला इश्यू. आता मटेरियल टाकतो हम्म 90 क्वांटिटी. ओके. हम्म ऑर्डर टाईप काय? के ई. आयटम कॅटेगरी काय? के ई. पुढं काय? एम आहे का? ते कर्सर आलंय एन. हा. म्हणजे तुमचा ऑर्डर के ई आहे तर आयटम कॅटेगरी ऑटोमॅटिक काय होते? की ई एन. अच्छा, म्हणजे त्यालाच पुढे एन लागलाय. हा. आता ह्याच्यामध्ये ओनरशिप कुणाची राहील? इथं जाणार नोवेलची. हा. मग नोवेल केम. त्याच्यात शेड्यूल लाईन बघा. C0. C0. राईट. म्हणजे आपण आता काय करतोय? हे ज्या वेअरहाऊसला जाऊन थांबलेलं तिथनं मटेरियल डिस्पॅच करून आपण कस्टमरकडे पाठवतो. ठीक आहे. हम्म चालेल. आता ह्याला मी सेव्ह करतो. आता परत /NVL01N. कारण कुठलीही मुवमेंट करायची असेल, स्टॉक मूव्ह करायचा, बाहेर टाकायचा आहे किंवा आत आणायचा आहे, तर मुवमेंट टाईप ट्रिगर झाली पाहिजे. मटेरियल मूव्ह झालं पाहिजे. मग ते कधी होतं? तुमची डिलिव्हरी झाल्यावर. आयदर मग ती डिलिव्हरी इश्यू साठी असेल, रिसिप्ट साठी असेल, कशासाठी पण असेल. हा. ओके. हम्म आता हे झालं 90 क्वांटिटी. आता इथे बघा स्टोरेज लोकेशन नाहीये. मुवमेंट काय आता बघा. आपल्या नॉर्मल 601 येतं. आता मग एक 631 आलं कारण फिलअप होतं. आता हे 633 आहे. दिसते. गुड इश्यू कस्टमर कन्साइनमेंट. गुड इश्यू कस्टमर कन्साइनमेंट. बरोबर. पहिल्या म्हणजे ह्याचं काय होतं? 631 गुड्स गुड्स इश्यू कन्साइनमेंट लेंडिंग. लेट 631 होतं. लेंडिंग. ओके. हा. म्हणजे कळतंय का मधले पॅरामीटर कसे चेंज होत आहेत? हम्म आणि तेच मग आपल्या ऍज अ कन्सल्टंट म्हणून जे शिकायचं असतं ते हेच असतं. ओके. पण हे ऍडमिनिस्ट्रेशन सर मध्ये काय? असे डायरेक्ट असे इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात का? की तुम्हाला हे इथं हा काय ऑर्डर असतं? टाईप विचारतात, आयटम कॅटेगरी विचारतात, मुवमेंट टाईप पण विचारू शकतात. Yes, विचारू शकतात. ओके. म्हणजे नाही म्हणता येणार. म्हणून तर मी चार्ट जे बनवत असतो ना, त्यासाठीच बनवत असतो किंवा ऍटलिस्ट तुमच्या लक्षात राहावं. एका सिंगल हम्म पेजवरती डेटा असावा. सर पण म्हणजे चार्ट तर आहे, पण असं डिस्क्रिप्टिव्ह साठी मग ते तुम्ही पीडीएफ पाठवलं तेच आहे का? म्हणजे असं वाचून डिस्क्रिप्टिव्ह किंवा तेच. असं वाचून घ्यायचं असेल, ते करायचं असेल तर तेच. किंवा असं बुक ते म्हणजे दुसरे कुठले बुक ते पण आहेत का काय? हे बघा जितके बुक वाचताल त्यामध्ये तुम्हाला 80-90% डेटा सेम असेल. बट इट विल क्रिएट कन्फ्युजन. त्यामुळे तुम्ही कुठले बुक वापरा. मी दिलेलं असेल ते वापरा, आणखी कुणाचं असेल दुसरं ते वापरा, पण यूज ओनली वन बुक और मॅक्स टू. माझं तर मत एकच आहे. कारण हे काही नवीन नाही दरवेळेस काढलेलं रेसिपी. ह्यात चिल्लर चाललर हम्म चेंज झाले असतील. फक्त तुम्ही दरवेळेस वेगवेगळ्या ऑथरकडनं वाचलं जसं की म्हणजे काय होतं की मग ते लँग्वेज बदल, मग पुन्हा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून कुठलंही एकच बुक वाचा. जे तुम्हाला ओके. सोयीस्कर सिम्पल वाटतं ना तेच बुक वाचा एकच. ठीक आहे ठीक आहे. आता ह्याचा पण मुवमेंट आहे LF. आता इथं बटन काय आहे? इथं पण पोस्ट गुड इश्यू. बरोबर. हम्म मग इथं पण बटन तेच.
आता इथे सांगा बरं, तुमचं इनवॉइस बनेल का नाही? हे कोणतरी फायनान्स इथं बनल ना. बनेल. हा, एकच मिनिट हा, मी चेंज काढून टाकतो. फायनान्स ते तुमचं नाहीये हे. पिकिंग. आता बघा इथं स्टोरेज लोकेशन पण नाहीये, कारण तुमचं मटेरियल त्या वेअरहाऊस मधून जात आहे, म्हणून इथं स्टोरेज लोकेशन आहे का ब्लँक येते, राईट. हम्म. पिकिंग क्वांटिटी पण ब्लँक म्हणजे ग्रेड आउट असते. गुड. मग वेअर हाऊसला पण मग स्टोरेज लोकेशन का नाही पकडत? नाही, ते वेअरहाऊसचं फक्त पकडता येत नाही, कारण फॅक्टरीच का पकडतं? स्टोरेज लोकेशन हे फॅक्टरीच्या आत असतं. प्रोडक्शन झालेलं मटेरियल हे. वेअरहाऊस इज अ टेम्पररी अँड नॉन ओनर, म्हणजे तो काय आपलं ओनर नाही ना. इट इज नॉट अंडर युअर ओनरशिप. एक कधी कधी हे DHL, हे तुम्हाला DHL नाव ऐकलेलं कधी? DHL, मर्क. हम्म 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 आता हे काय हम्म करतात, ही लोक जे आहेत ना, स्वतःची वेअरहाऊस असतात, त्यांच्यामध्ये मल्टिपल कंपन्याचं ते मटेरियल स्टॉक करून ठेवतात, ओके. राईट. म्हणजे असं नाही की ते तुमचंच असलं पाहिजे. DHLचा धंदा काय, त्याच्याकडे वेअरहाऊस आहे, ते मग कधी हम्म. टाटाचं ठेवील, महिंद्राचं ठेवील मध्ये सामान, कधी आणखी दुसऱ्या कुठल्या कंपनीचं ठेवील, वेरॉक्सचं ठेवील, TVSचं ठेवील, म्हणजे अच्छा, प्रत्येक कधी मला कधी. वाटलं हा, मला वाटलं स्वतःच घेत. फक्त कुरिअरचं का सारखं ते करतात. नाही 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 नाही. ते लय मोठं त्यांचं बिझनेस म्हणजे. याच्यानंतर तुम्हाला मला फक्त लक्ष करा, नाईकीची एक केस सांगतो तुम्हाला, नाईकीची. म्हणजे मला सुद्धा फर्स्ट टाइम हम्म कळली ती. ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, फक्त मला लक्ष करा. हम्म हे झालं तुमचं डिलिव्हरी. आता आपण जाऊ इनवॉइस मध्ये. हम्म बघा, प्राइस आली, नेट व्हॅल्यू, टॅक्स आलाय, राईट. आता इनवॉइस काय? F2. इनवॉइस कुणाच्या रेफरन्स बनलंय? तुमच्या डिलिव्हरी, राईट. म्हणजे इनवॉइस हम्म मध्ये काही चेंज नाही, कारण डिलिव्हरी झाली, इनवॉइस मिळालं कस्टमरला, हम्म म्हणून इनवॉइस F2. आणि ह्याला सेव्ह करा. आता मला काय म्हणायचं की माझा स्टॉक कमी होत, रिफ्रेश करतो. इथं सिस्टीमला कसं कळालं की स्टॉक ह्या प्लांट मधनं न कमी करता स्टॉक ह्या कस्टमर कन्साइनमेंट न कमी करायचा? बरोबर आहे, लॉजिकली क्वेश्चन बरोबर आहे का? बघा ना, स्टॉक तर इथं पण हम्म होता 90चा, इथं पण होता 90चा, पण हम्म. सिस्टीमनं बरोबर कशातला कमी केला? कशातला कमी केला? प्लांट याच्यातलं मधला केला की कन्साइनमेंट मधला केला? कन्साइनमेंट. हा, तर त्याचं सेटिंग कुठे आहे ते सांगतो तुम्हाला. /OVOV7 KEN. बघा, इथे बिलिंग रिलेव्हन्स आलेला आहे. हे म्हणजे डिलिव्हरी रिलेटेड बिलिंग रिलेव्हन्स. प्राइसिंग पण आहे, ठीक आहे. पण इथे बघितलं का स्पेशल स्टॉक काय दिलंय? बघा बरं, डब्ल्यू म्हणजे काय? कस्टमर कन्साइनमेंट. म्हणजे लक्षात आलं, पहिल्या याच्यात काय होतं? ब्लँक होतं, ब्लँक. ए पण ब्लँक होतं का? सगळं ब्लँक होतं. दाखवतो तुम्हाला. के हम्म ना, KBN बघितलं होतं, आणि हे हम्म बघा, KBN ला फक्त डिलिव्हरी व्हावी म्हणजे हे होतं, जे समजा असं, ठीक. आणि नेक्स्ट एंट्रीला बघा, बिलिंग A, स्पेशल स्टॉक W, आणि प्राइस, राईट. हम्म
म्हणजे इथलं सिस्टीमला कळते की स्पेशल स्टॉक आहे त्यातनंच मायनस करायचं. राईट, हे मला सांगा तुम्ही. वाटलं तर इथं लिहितो मी की आयटम कॅटेगरी KEN have indicator W, that is special stock indicator. That is consignment. बरोबर, ही नोट म्हणून लक्षात ठेवा. ओके, आता आता पुढचं कन्साइनमेंट रिटर्न. VARKR. कारण मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्ही काय लक्ष ठेवायचं, बेरावर ठेवायचं. K डॅश बेरा, KB KE KR K. राईट. आता रिटर्न, रिटर्न मध्ये ओनरशिप कुणाची राहील? मटेरियल कस्टमर कडनं परत येते वापस. ओनरशिप कुणाची राहील? कस्टमर. रिटर्न करतोय ना तो, रिटर्न करतोय. एस्केप. नोवेल केम, आता रिटर्न केलं आपल्याकडे आलं ना ते मटेरियल. अच्छा. सॉरी एस्केप, एस्केप. हा हा, ओनरशिप आपली राहील सर. ओनरशिप आपली राहील. मग आता इथं आला KR. आता लॉजिकली सांगा आयटम कॅटेगरी काय असेल? मुद्दाहून ट्रान्झॅक्शनच्या आधी विचारतोय. KRN. KRN. राईट. आता जाऊ 90. ते विचारतात तुमचं ऑर्डर रिझन काय रिटर्न साठी, तो सांगू काहीतरी डॅमेज इन ट्रान्झिट. मटेरियल किती घ्यायचे तुम्हाला, त्यातलं समजा 15 क्वांटिटी रिटर्न घ्यायच्यात. टाका कन्साइनमेंट रिटर्न आणि इथं जा KRN. दिसतंय? आलं बरोबर तुमचं लॉजिक? शेड्यूल लाईन काय? D0. ओके. आता इथं पाहायला असेल की नॉर्मल रिटर्न सारखं सगळंच आहे बघा. बिलिंग ब्लॉक आहे, तुम्हाला सिस्टीम ते हे पण विचारलंय म्हणजे रिटर्न रिझन सांगा म्हणून. ओके, म्हणजे रिटर्न का करत सगळं आहे म्हणजे. आता मग ह्याला आपण काय करायचं, ते कन्साइनमेंट रिटर्न /n VL01N. आता हे जे रिटर्न आहे ते डायरेक्टली आपल्या वेअरहाऊसला येणार असतं, कारण ते इश्यू पण कुठनं झालेलं असतं, वेअरहाऊस वरून. आता इथं मुवमेंट टाईप काय बघा, 634. बरोबर, 634. आता याचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही पाहिलं, दिसतंय गुड रिसिप्ट कस्टमर कन्साइनमेंट. गुड रिसिप्ट पण कुठला गुड रिसिप्ट आहे? कस्टमर कडनं कन्साइनमेंट. राईट. 634. तर हे झालं 634. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष करा, आता महत्वाचा चेंज होणार आहे. डिलिव्हरी टाईप काय बघा बरं. रिटर्न डिलिव्हरी. काय डिलिव्हरी टाईप? रिटर्न डिलिव्हरी. LR, रिटर्न डिलिव्हरी. म्हणजे बदलते. बटन काय आलंय बघा वर, पोस्ट गुड पिशवी का पोस्ट गुड रिसिप्ट आहे?
पोस्ट गुड रिसिट. येस, गुड रिसिप्ट. हे अशा पद्धती. आता याला मी करतो पोस्ट गुड रिसिप्ट. इथे पिकिंग पण ग्रेड आउट आहे. का ग्रेड आउट आहे? कारण ऑलरेडी इट्स डॅमेज. तुमच्याकडे कॉल नाहीये की तो रिटर्न किती पाठवायचा. हा कस्टमर जेवढे देईल तेवढे आपलं ऑर्डर घ्यायची आणि रिसिप्ट करायची. ओके. हा, इथं मग PGR आता /10VF01 एंटर. नो डॉक्युमेंट वेर जनरेटेड. सी लॉग. लॉग बघा म्हणते, मग लॉग पहा. डॉक्युमेंट ब्लॉक फॉर बिलिंग. आता हे कुठलं डॉक्युमेंट ब्लॉक आहे? 600026 म्हणजेच तुमची रिटर्न ऑर्डर. त्या रिटर्न ऑर्डर मध्ये जा आणि तो ब्लॉक काढा. म्हणजे जसं तुमचं नॉर्मल रिटर्न आहे तसंच हे पण रिटर्न आहे. त्याच्यात काही फरक काही नाही. फक्त आतमधले जे थोडेसे पॅरामीटर आहेत त्यांचा फरक आहे. बरोबर. परत एकदा मी ट्राय करतो. एंटर. बघा, हे झालं. तुमचं जे बिल बनलंय ते कुणाच्या रेफरन्सचं बनलंय ते बघा. 60026 म्हणजेच एच म्हणजेच रिटर्न ऑर्डर. दिसते? आणि तुमचं बिलिंग टाईप काय बघा? RE. कारण ते सेल करताना तुम्ही बिल दिले म्हणजे रिटर्न करताना सुद्धा तुम्हाला क्रेडिट मेमो द्यावाच लागेल. क्रेडिट फॉर रिटर्न म्हणून RE. ओके. आता इथे पण आपण आयटम कॅटेगरीकडे जाऊ. VOV7. KRN. IW. W म्हणजे कस्टमर कन्साइन. म्हणजे हा स्टॉक परत कशामध्ये ऍड करायला ना सेम. वाटलं तर मग हे पण इथं लिहू. आयटम कॅटेगरी KRN. have a special stock indicator W, that is consignment. Okay. आता याला आपण सेव्ह करू. डॉक्युमेंट 9184 आपलं बनलं. आता हे झालं आपलं रिटर्न. आता आपण स्टॉक पण आपण परत एकदा चेक करू शकतो. 15 ऍड होईल त्याच्यात. 10 आणि 15 10 25 होईल काहीतरी. झालं. आणि जसं काल सांगितलं प्रॅक्टिकली हे चूक आहे. पण MM वाले आपल्याला मुवमेंट टाईप देतात आणि मग इथे कस्टमर कन्साइनमेंट आपलं वेगळ्या स्टॉकला जातो. आता हे झालं आपलं रिटर्नचं. तर लास्ट आहे की त्या वेअरहाऊस मधनं परत आपल्याला कुठं आणायचंय? आपल्या प्लांटवर. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? कन्साइनमेंट पिकअप. आणि लक्षात घ्या, रिटर्न आणि पिकअप मध्ये कन्फ्युज होऊ नका. रिटर्न म्हणजे कस्टमर कडनं आपल्याकडे रिटर्न, आणि पिकअप म्हणजे आपल्याच वेअरहाऊस कडनं आपल्याच प्लांटला येणं. म्हणजे दोन्ही पार्टी आपल्याच आहेत. रिटर्न मध्ये एक कस्टमर आहे आणि एक आपण आहे. कळलं? आता इथं ओनरशिप कुणाची असेल? एस्केपच्या वेअरहाऊस वरनं एस्केपच्या प्लांटवर. कुणाची असेल सांगा? एस्केप. एस्केप, राईट. कारण दोन्ही पार्टी तुम्हीच आहेत. आता बेरा म्हणून काय? KA. ऍटम कॅटेगरी लॉजिकली काय असेल? AN. KAN, राईट. VA01 KA, राईट. बघा, कन्साइनमेंट पिकअप गेलो, टाकलं,
मटेरियल किती पिकअप करायचं 25 ला 25 करू वाटलं तर. ओके. आणि ह्याला आयटम कॅटेगरी काय के एन आणि शेड्यूल लाईन काय F0 F0. मुवमेंट टाईप काय माहित नाही, पाहू आपण. कन्साइनमेंट ह्याला मी जर सेव्ह केलं तर मला म्हणतं इनकम्प्लिशन. म्हणजे काय ऑर्डर रिझन, म्हणजे तुम्ही पिकअप का करताय बाबा, जे तुम्ही ऑलरेडी प्लांट वरनं तिकडे नेलं आणि आता परत आणताय. कोणी पण क्वेश्चन विचारेल ना, तर मग इथं सेल्स कॉल, सेल्स डिपार्टमेंटचा कॉल आहे की घेऊन या म्हणून. ठीक आहे. हा झाला तुमचा पिकअप. समजतंय ना. हम्म. आता जर मी याला सेव्ह केलं सेव्ह होऊन जाईल. आता डिस्प्ले जा आणखी एकदा. आता इथे बघा, इथं बिलिंग ब्लॉक किंवा डिलिव्हरी ब्लॉक नसतो, फक्त रिझन असता. विचारते किंवा का घेऊन येतात. प्राइसिंग आहे का बघा, आहे का हम्म. आतमध्ये जाऊन बघा किंवा तिथं आहे का प्राइसिंग, हम्म. आहे का नाही. 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 हा. आता मग VL01N एंटर कर. आता ते काय बघा, आता स्टोरेज लोकेशन आलं का, आले. कारण ते काय म्हणते 25 क्वांटिटी रिटर्न घेतोय आपण किंवा पिकअप करतोय. रिटर्न म्हणण्यापेक्षा पिकअप करतोय 25 क्वांटिटी. तुमचं स्टोरेज लोकेशन आलं. पिक क्वांटिटीला पण इथं पण ग्रेड आउट आहे, कारण डायरेक्टली डिसिजन झालेले. बटन काय पोस्ट गुड रिसिप्ट. आता मुवमेंट टाईप बघ 632. 632 म्हणजे काय, गुड्स कन्साइनमेंट रिटर्न डिलिव्हरी. गुड्स कन्साइनमेंट रिटर्न डिलिव्हरी, राईट. 630. हम्म. मग आपण इथे ते लिहू 632. आणि तुमचा डिलिव्हरी टाईप काय ते पण चेक करा. सर मला तर वाटतं मोमेंट टाईप मध्ये यांनी थोडी गडबड केलेली आहे. नाही नाही नाही, ते डिस्क्रिप्शन वाटतं ना तुम्हाला. हा फिलअप म्हणजे हे पाहिजे ना, आणि रिटर्नच्या वेळेस 632 पाहिजे. पण ते काय झालेलं माहिती का, ते सिक्वेन्स वाईज वाटतं ना तुम्हाला. तर 632 म्हणजे 631. नेमिंग पण त्यांनी तशी दिली. आपलं नाही नाही, 632 SAP चा ला रिटर्न केलं पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, त्याचं पण लॉजिक सांगतो. आता डिलिव्हरी टाईप पण येणार आहे इथे. ओके. हे थोडं कम्प्लीट करू आणि तिकडे जाऊ तुमच्या डिस्कशनकडे. डिलिव्हरी टाईप याला आणि पोस्ट गुड रिसिप्ट आहे बटन. आता मग मी काय करतो, जातो बॅक. सगळं आहे का बरोबर, येस. पोस्ट गुड रिसिप्ट झालं. PGR आणि RE हे झालं. इतकं संपलं. अरे नाही, नॉट अप्लिकेबल. कारण ह्याला प्राइसच नाही तर बिल होईल का मग ह्याचं, हम्म. नाही. मग नो प्राइस. आता तुम्हाला सांगतो हे तसं काय SAP साईड. आता इकडे बघा 631 म्हणजे काय, फिलअप. म्हणजे एस्केपच्या प्लांट वरनं एस्केपच्या वेअरहाऊसला मटेरियल चाललंय. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय, हम्म. एस्केप वेअरहाऊस वरनं एस्केप प्लांटला येते. म्हणून 631 आणि 632 अलग लक्षात. 31 ते 32 हे. आता सेल करताना काय, वेअरहाऊस वरनं नोवेल केमला सेल केलं 633, एक्झॅक्ट अपोजिट 634. कारण का नोवेल कडनं परत एस्केपला येत. अलग लक्षात. हॅलो कल्पेश, आलं का हम्म. लक्षात, म्हणजे ते तसं का केलेलं आहे. हो सर. तर ह्या झाल्या मुवमेंट टाईप. म्हणजे हा झाला तुमचा सिनॅरिओ. आणि मेजरली तुम्हाला विचारतील व्हॉट आर द डिफरंट आयटम कॅटेगरी,
ते व्हॉट आर द डिफरंट मुवमेंट टाईप किंवा बिलिंग कुठं कुठं होतं, हे जे मुद्दाम कधी कधी विचारतात की तुम्हाला सिनेरिओचं नॉलेज आहे का नाही बघण्यासाठी, की जर मी फिलअप केलं तर मला बिल देता येईल का. तर नो म्हणा किंवा इट्स जस्ट मुव्हिंग दी स्टॉक फ्रॉम plant to warehouse. It is not a sale. It's just moving the stock from other location, which is owned by company. So no pricing असं. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एक उदाहरण देतो हा. तर हा सिनेरिओ एक जणांना कसा वापरला होता सांग. तुम्हाला सॅमी म्हणून एक कंपनी माहिती का, SANY, मटेरियल हँडलिंगची, म्हणजे ते सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर हे ते त्याची कंपनी.